ओके. नमस्कार. रावेर तालुक्यातील विवरे खुर्द येथील विकास सोसायटीमध्ये चेअरमन पदावरती पंढरीनाथ सुतार यांची निवड झालेली आहे. आणि एक विशेष म्हटलं म्हणजे एक बिनविरोध त्यांची निवड झालेली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी वाईस चेअरमनसुद्धा उपस्थित आहेत आणि त्यांची कार्यकारिणी या ठिकाणी उपस्थित आहेत. एका चांगल्या प्रकारे एक भारदस्त निवड या ठिकाणी झालेली आहे. ते प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं TV24 नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन. आपलं नाव काय? माझं नाव ज्ञानेश्वर हरिविसे. आपण आपलं पद काय? आपण कोणती? मी माजी चेअरमन असून आता डायरेक्टर सुद्धा आहे. चालू म्हणजे 2025 ते 29 पर्यंत डायरेक्टर सुद्धा आहे. बरं, एक पंढरीनाथ सुतार यांची एक व्हाईस चेअरमन पदावरती निवड झाली. चेअरमन पदावरती निवड झालेली आहे. बरं, निवडीची प्रक्रिया काय होती, काय सांगा? आम्ही ठरल्याप्रमाणे आम्ही त्या शब्दाला बांधिलकी होतो. म्हणजे आमचे शब्द झालेले होते की आम्ही कोणाला चेअरमन बनायचे आहे आणि यांच्याकरता आम्ही सर्व आमची जी बॉडी आहे हे बांधिलकी होती. आणि त्याप्रमाणे आम्ही सालाबादप्रमाणे आमच्या पहिल्या ज्ञानेश्वर दगडू पाटील यांचा नंबर झाल्यानंतर पंढरीनाथ रघुनाथ सुतार यांचा नंबर होता आणि त्यांना आम्ही 31/3 त्यांची चेअरमन पदाची निवड केली. आणि त्यांना म्हणजे अल्पसंख्याक असल्यावर सुद्धा आम्ही आमच्या बरोबरीने घेऊन त्यांची बिनविरोध निवड केली. आपलं आधी ठरलं होतं आमचं की तुला पद द्यायचं आहे आणि आम्ही त्या शब्दाला बांधिलकी आहोत आणि आम्ही त्याप्रमाणे आमचा जो कार्यकाळ होता त्या कार्यकाळामध्ये आम्ही माजी चेअरमनचा राजीनामा घेऊन त्यांना पद स्वीकारण्यात यावं असे आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांचं ते 31/3 पूर्ण करून दाखवलं. म्हणजे आपण एक शब्दाला लागलेले आहात आणि एक चांगल्या प्रकारचा एक दर्जेदार आम्हाला सर्वांना बरोबरीने घेऊन चालायचं आहे. आम्हाला कोणाला असं सोडायचं नाहीये, हव्यावर सोडायचं नाही. शब्द दिला त्या शब्दाला आम्ही बांधिलकी आता आहोत या आमचं परिपूर्ण मत आहे. दादा, आपलं नाव काय? महेंद्र प्रभाकर पाटील. बरं, आपलं पोस्टिंग पद काय? व्हाईस चेअरमन. बरं, व्हाईस चेअरमन पदावरती आपण आहेत. बरं, आता यांची जे पंढरीनाथ सुतार यांची चेअरमन पदावरती निवड झालेली आहे. आपण व्हाईस चेअरमन आहात. आपलं विकासाचं शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या शेतकऱ्याचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी निवड झालेली आहे. आपलं विजन काय राहणार आहे, काय सांगा? आमचा विजन असा राहणार आहे किंवा शेतकरी इतकं प्राधान्य देता येईल. मटेरियल असो किंवा ट्रॅक्टर असो किंवा ठिबक असो किंवा पाईप असो, हे आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करू. 100% अनुदानावरती किंवा 3 लाखापर्यंतची कर्जमाफी आहे. आपले 3 लाखापर्यंतचे बिना व्याजदरावरती ते जास्तीत जास्त देऊन आणि शेतकऱ्यांना कसा फायदा होईल किंवा शेतकऱ्यांना कसं याच्यातून बाहेर निघता येईल हे आमचा प्राधान्य आहे. बरं, आपल्या सोसायटीवर काही कर्ज वगैरे आहेत का? बाकी वगैरे आहेत का? बाकी नाही. 100% आमची सोसायटी जी आहे ती पूर्णपणे वसूल आहे 100%. बरं, एक विकास सोसायटीच्या चेअरमन पदावरती यांची निवड झालेली आहे पंढरीनाथ सुतार यांची. आपण व्हाईस चेअरमन आहात. बरं, आपण या माध्यमातून आपण बागायती आणि जिरायती शेतकऱ्यांसाठी आपली काय आपलं एक म्हणजे आपण काय करणार आहात? बागायत शेतकऱ्यासाठी मटेरियल जे वॉटर सोलेबल किंवा जे रासायनिक खतं ते उपलब्ध करून द्यायचा आमचा 100% प्रयत्न राहील किंवा ध्यान राहील किंवा जेवढ्या लवकर शेतकऱ्यांना कुठे तुटवडा न भासता आम्ही त्यांना युरिया, पोटॅश, डाळ, DAP जे काही खत असतील ते उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू. बरं, आपण हे जी काही एक चेअरमन पदावरती पंढरीनाथ सुतार यांची निवड झालेली आहे, याचं श्रेय आपण कोणाला देणार? यांचं श्रेय आमची संपूर्ण जी बॉडी आहे त्यांना देणार. सर्व संपूर्ण बॉडी आणि एक म्हणजे सर्व समाज वगैरे गावातील सर्वसामान्य नागरिक आणि संपूर्ण बॉडी यांना आम्ही संपूर्ण श्रेय देणार. बरं, आज व्हाईस चेअरमन साहेबांनी आज एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी कथन केलेलं आहे. चेअरमन पदावरती पंढरीनाथ सुतार यांची निवड झालेली आहे, काय सांगाल आपण? पंढरीनाथ सुतार यांची निवड की याच्या अगोदर मी चेअरमन होतो. आमचा ठरल्याप्रमाणे मी राजीनामा देऊन पंढरी सुतार यांना चेअरमनपदी विराजमान केलेलं आहे. काय सांगाल दादा आपण आता मी त्यांना सर्व मिळून त्यांना चेअरमनपदी त्यांनी स्वीकारले. आपण या संदर्भात त्यांची पंढरीनाथ सुतार यांची चेअरमन पदावरती निवड झालेली आहे. त्याचप्रमाणे व्हाईस चेअरमन यांनी एक चांगल्या प्रकारची सविस्तर अशी माहिती दिलेली आहे आणि ते शब्दाला लागलेले आहेत. एक चांगल्या प्रकारे भारदस्त निवड त्यांची झालेली आहे. एक चांगल्या प्रकारचा एक आदर्श ग्रामीण भागामध्ये जायला पाहिजे
आणि अशाच पद्धतीने शब्दाला जागणारे असं व्यक्तिमत्व जर असलं तर गावाचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही. एक विकास सोसायटीचा उरला चांगल्या प्रकारचा इन्कम सोर्स मिळल्याशिवाय राहणार नाही. जोगीलाल सुरवाडे, TV 24 नॅशनल न्यूज.